नमस्कार, मी सौ मीनल ओक नेने, भाग 14 स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत। आज आपण बघणार आहोत प्राणायामाची पूर्वतयारी। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जिथे कम्फर्टेबल असेल, जमिनीवर, गादीवर, बेडवर, तिथे साधी मांडी घालून वज्रासन पद्मासनात बसून तुम्ही प्राणायाम करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी नाश्त्याच्या आधी केला तर उत्तमच, नाहीतर जेवल्यानंतर 4 तासांनी प्राणायाम करावा। दिवसभरात कधीही करता येतो। आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिले अवेअरनेस, 100% लक्ष हे श्वासोच्छवासाकडे हवं। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ॲबडॉमिनल ब्रीथिंग, पोटाने श्वासोच्छवास करायचा आहे। आपण पोटाने किंवा छातीने श्वासोच्छवास करतो, पण या गोष्टीकडे लक्ष द्यायची आपल्याला कधी गरजच पडत नाही, कारण श्वासोच्छवास आपोआप चालूच असतो। लहान बाळं पोटाने श्वासोच्छवास करतात, पण जसजसं आपण मोठं होत जातो तसतसं आपण उथळ आपला श्वासोच्छवास होत जातो, खोल श्वास घ्यायचा आपण विसरतो। आता हे का करायचं, तर छातीची पोकळी आणि पोटाची पोकळी वेगळं करणारा जो पडदा आहे डायफ्रॅम, त्याची हालचाल योग्य रीतीने होते, छातीची पोकळी पूर्णपणे मोठी होते, फुफ्फुसं पूर्ण उघडतात आणि कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन यांची देवाणघेवाणही व्यवस्थितरित्या होते। त्यामुळे जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक, आठवणीने, पोटाने श्वास घ्यायला शिकलं पाहिजे। हे कसं ओळखायचं, तर एक हात नाभीवर ठेवल्यावर श्वास घेतल्यावर पोट बाहेर येतं आणि श्वास सोडल्यावर पोट आत जातं। किंवा एक पेपर घेऊन आपण पोटावर ठेवून झोपलो तर पेपरच्या हालचालीवरून पण आपल्याला कळतं, श्वास घेतल्यावर पोट बाहेर येतं आणि श्वास सोडल्यावर पोट आत जातं। अशा रीतीने आपण पोटाने श्वास घेतोय हे आपल्याला कळतं। तिसरी गोष्ट म्हणजे नासाग्र मुद्रा, तर्जनी आणि मधलं बोट 2 भुवयांच्या मध्ये ठेवायचं। अंगठा हा उजवी नाकपुडी उघडझाप करण्यासाठी वापरायचा आणि अनामिका किंवा रिंग फिंगर डावी नाकपुडी उघडझाप करण्यासाठी वापरायचा। करंगळीचा वापर कुठेही करायचा नाही, नासाग्र मुद्रा असं ह्याला म्हणतात। उद्याच्या भागात आपण नाडी शोधन स्टेज 1 प्राणायाम शिकूया। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हरि ओम तत्सत।